नीती आयोग यांच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका येथे संपूर्णता अभियान 2.0 च्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त सल्लागार मुग्धा नरकर यांनी दौरा केला। दौऱ्यादरम्यान त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील अंगणवाडी केंद्र व जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली। संपूर्णता अभियान 2.0 अंतर्गत अंगणवाडीमध्ये शौचालय उपलब्धता, पाणी सुविधा, आहार वाटप, बालकांचे पोषण व्यवस्थापन, पूरक पोषण आहार योजनेची अंमलबजावणी, बालकांचे वाढ मोजमाप, ग्रोथ मॉनिटरिंग तसेच पूर्व प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र जेऊर येथे ANC नोंदणी व तपासणी, प्रसूतीगृहाची व्यवस्था, उच्च जोखीम गर्भवतींची ओळख व त्यांच्यासाठी उपलब्ध आरोग्य सेवा यांची पाहणी करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रारंभी संपूर्णता अभियान 2.0 ची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली। आरोग्य, पोषण, शिक्षण, शेती, मूलभूत सुविधा व उपजीविका या प्रमुख क्षेत्रांतील विकास निर्देशांकांमध्ये लक्षित सुधारणा साध्य करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। निर्देशांकांचे सॅच्युरेशन, रिअल टाइम डेटा मॉनिटरिंग आणि पुराव्यावर आधारित नियोजनाद्वारे ठोस व वेळबद्ध परिणाम साध्य करण्यावर विशेष भर देण्यात आला। यावेळी गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी विभागांमधील समन्वय, जबाबदारी निश्चिती व नियमित आढावा यंत्रणा अधिक बळकट करण्याबाबत सूचना दिल्या। मुग्धा नरकर यांनी मार्गदर्शन करताना संपूर्णता अभियान 2.0 अंतर्गत निर्धारित 6 निर्देशांक यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी विभागीय समन्वय, नियमित देखरेख, मैदानी फॉलोअप, नियोजित कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी आणि समुदाय सहभाग आवश्यक असल्याचे नमूद केले। सर्व विभागांनी निर्धारित उद्दिष्टे व निकषांनुसार वेळेत कार्यवाही करावी अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या। या भेटीप्रसंगी गटविकास अधिकारी, पंचायत समितीतील विविध विभाग प्रमुख, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाचे प्रतिनिधी, गावचे उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, उमेद अभियानाचे तालुका अभियान बलस्थापक तसेच आकांक्षित तालुका फेलो उपस्थित होते।